आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते की आजची ही बनवलेली रेसिपी कोणालाच माहिती नसेल. माहिती असेल तर ती फक्त 50% लोकांना. ज्यांना कोणाला हे फळ माहिती आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा. आणि हे फळ ओळखण्यासाठी तुम्हाला एक मी क्ल्यू देते, आणि ते म्हणजे आपले देवांचे देव महादेव यांचं अगदी प्रिय आणि आवडीचं फळ आहे. तर हे फळ तुम्ही 12 महिने खाऊ शकता. आपल्या शरीराला खूप असं फायदा होणारं हे फळ आहे. तर मस्त अशी रेसिपी केली मी. तर त्या फळाला काढून घेतलं, त्यानंतर गूळ ॲड केलं. आता हे दोन्ही मिक्स करून आपल्याला आहे तसं खायचं आहे. फक्त आपल्या महाशिवरात्रीला किंवा सोमवारीच करावं असं काही नाही, तुम्ही कधीही खाऊ शकता मस्त असं फळ आपल्या. आता हे फळ तुम्ही असंच जरी खायला गेलं की खूप आंबट लागेल, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचे. इथे मी चमचाने सुरुवातीला करायचा प्रयत्न केला, पण चमचाने काही जमलं नाही. खेळत बसण्यापेक्षा हाताने कालून घेतलं आणि खायला घेतलं. तर हे बघा मस्त असं झालं, चवीला तर लय भारी लागलं. तुम्ही सुद्धा एकदा करा आणि जाता जाता चॅनलला